दरम्यान सोलापुरातील मुख्यमंत्री शिंदेंचा लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी हा इशारा दिलाय। जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। 25 सप्टेंबरला सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, तर सोलापुरातील कार्यक्रमाला शिंदे, फडणवीस आणि दादांची देखील हजेरी असणार आहे। शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा, लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत। तरी दृश्य आपण सध्या पाहतोय, मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसलेले आहे। अंतरवाली सराटीत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उगारलेलं आहे आणि अशात त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यामुळे सध्या त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येते आहे। तर सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत।